पुणे जिल्ह्यातील आवळवाडी, मांजरी, केसनंद, कळेरानवाडी, कोलवडी, साष्टे, वाडेबोलाई हा शिवरस्त्याचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि 12 तारखेला आपल्या तहसीलदार मॅडम तृप्तीताई कोलते यांच्याकडे आम्ही आवळवाडी असेल, मांजरी असेल, कोलवडी, साष्टे, केसनंद या सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील आणि ग्रामस्थ असतील, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन तहसीलदार मॅडमशी सर्व चर्चा करून आम्ही ह्या रस्त्याची विशेष मागणी केली. कारण ह्या रस्त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्याचा उपभोग घेता येणार आहे. कारण वाघोलीचं आपण जर नगर रोड पाहिला तर तिथला ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि हा जर रस्ता आपण जर पाहिला तर अष्टविनायक मार्ग म्हणजे नॅशनल हायवे जो आहे तिथनं तर डायरेक्ट आपला हा रस्ता हा खराडीला जोडला जातो. हा रस्ता कोलवडी मार्गे, मांजरी, आवळवाडी मार्गे खराडीकडे जातो. आणि हा रस्ता जर झाल्याच्या नंतर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये हा ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्यापैकी इथल्या सर्व ग्रामस्थ असतील, ह्या गावातले सर्व जाणारे येणारे शेतकरी असतील, यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रस्त्याचा फायदा होणार आहे. आणि तहसीलदार मॅडम असतील, सर्व पोलीस अधिकारी, पोलीस प्रशासक असेल, त्याचप्रमाणे भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी असतील. आणि विशेष म्हणजे ह्या रस्ता होऊ देण्यासाठी येथील सर्व ह्या रस्त्याचे लगतचे शेतकरी असतील, ह्या शेतकऱ्यांनी एकदम अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी अतिक्रमण असेल, ओपन शेती करणारे प्लॉट असतील, त्यांनी त्या ठिकाणी आपला रस्ता होऊ देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आणि हा रस्ता सर्वांच्या सहकार्यातून हा रस्ता या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने विशेष म्हणजे आपल्या भागाचे आमदार माऊली आबा कटके असतील, त्याचप्रमाणे वडगाव शहरीचे आमदार बापूसाहेब पठारे असतील, यांनीसुद्धा ह्या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करून आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाठपुरावा करून हा रस्त्याचा विषय अतिशय गंभीर विषय आणि पुणे जिल्ह्यातील हा शिवरस्ता 33 फूट हा रस्ता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा रस्ता पूर्णपणे मोकळा करून त्या ठिकाणी प्रत्यक्षात कारवाई करून त्या ठिकाणी सर्व रस्त्यालगतचे शेतकरी यांनी तो रस्ता मोकळा करून देऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात या रस्त्याला कामाला सुरुवात होऊन येत्या 8 दिवसामध्ये आणि कंप्लीट ह्या रस्त्याचं मुर्मीकरण, रोलरीकरण या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आमच्या सर्वांना या ठिकाणी आलेला आहे. आणि सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की शेतकरी असतील, या भागाचे आमदार माऊली आबा असतील, बापूसाहेब पठारे असतील, त्याचप्रमाणे केसनंद गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य बॉडी असेल, त्याचप्रमाणे कोलवडी गावचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी असतील, मांजरीतले असतील, आवळवाडीतले सरपंच, उपसरपंच सर्व सहकारी असतील आणि सर्व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ असतील, यांचे विशेष मी सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो मनापासून. खऱ्या अर्थानं हा जो कोलवडी, केसनंद, आवळवाडी हा जो शिवरस्ता जो होता तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित पडलेला होता की बाबा तिथं जास्त म्हणजे वाहतूक जास्त होत होती आणि वाहतूक बोलली केसनंदमध्ये असेल, आवळवाडीमध्ये असेल की या रस्त्यांना जाणारा हा पर्यायी मार्ग आहे. आणि हा बऱ्याच दिवस झालं की एक त्याचं वाढत नव्हता. पण खऱ्या अर्थानं तहसीलदार मॅडमनी ह्या तिकडं विशेष लक्ष देऊन हा खुला करून दिलेला आहे. त्याच्यासाठी जिल्हा परिषदचे सदस्य असतील, संदेश डावळे असतील, रमेश बाप्पू असतील, कोलवडी गावचे सरपंच विनायक भाऊ असतील, यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यातनं हा रस्ता खुला करून दिलेला आहे. कारण की ह्या रस्त्यामुळं आता खऱ्या अर्थाने केसनंदमधली वाहतूक कोंडी होण्यासाठी फायदा होणार आहे. तर मी ह्या सर्वच पोलीस प्रशासनाने याच्यासाठी जास्त मदत केली, शेतकऱ्यांनी मदत केली, ह्याच्यामध्ये कुठलाही अडथळा आला नाही आहे. सगळ्यांनीच रस्त्याचं महत्त्व समजून आपापली जी काही जागा या रस्त्यासाठी जात होती तर ती स्वतःहून मोकळी करून दिली. त्याबद्दल मी या सर्वांच्याच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याची बिकट परिस्थिती होती. माननीय तहसीलदार मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा रस्त्याचा विषय चांगल्या पद्धतीने मांडला. व सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य असतात, पंचायत समिती सदस्य, सगळ्या गावचे सरपंच, उपसरपंच यांना मिळून जो निर्णय घेतलेला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे जी दळणवळणाची जी साधन होती त्या रस्त्यावरचे अतिक्रमण झालं ते मोकळं करण्यात प्रशासनाने खूप मोठी मदत केलेली आहे. त्याबद्दल आमच्या
आवळवाडी मांजरी कोलवडी वाहतूक निगमातर्फे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.